सध्याच्या आधुनिक युगात ग्रामीण भागातील चुली नामशेष होत असतानाच मुदगे येथील हॉटेल व्यावसायिक मारुती महादेव पाटील यांनी चुलीवर भजी करण्याचा आपला वडिलोपार्जित व्यवसाय टिकवून ठेवला आहे। येथे चुलीवर बनविलेली रुचकर व चवदार भजी खाण्यासाठी दररोज खवय्यांची गर्दी असते। ग्रामीण भागात पूर्वी हमखास प्रत्येकाच्या घरी चुली पाहायला मिळायच्या, मात्र सध्याच्या आधुनिक युगात शहरात चूल क्वचितच पाहायला मिळेल व ग्रामीण भागातूनही चुली नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। अशा परिस्थितीत मात्र मारुती पाटील यांनी चुलीवर भजी बनविण्याचा व्यवसाय टिकवून ठेवला आहे। सुमारे 60 वर्षांपूर्वी कैलासवासी महादेव यल्लुप्पा पाटील यांनी सर्वप्रथम चुलीवर भजी बनविण्यास प्रारंभ केला होता। त्यानंतर त्यांचा मुलगा मारुती यांनी हा व्यवसाय पुढे चालू ठेवला। येथील चुलीवरची भजी चवदार व रुचकर असल्याने दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊ लागली। सध्या मारुती पाटील यांचा मुलगा किसन हा व्यवसाय सांभाळतो व चुलीवर तो स्वतः भजी करतो। 50-60 वर्षाच्या वरती झालंय। करडेउड्डी न धरून हाटी, क्वानटी, वगरती, सुळेबाई, मोदगा, माइनकटी, करडेउड्डी सगळे आत येतात। कसं काय सुचलं तुम्हाला चुलीवर करायचं म्हणून? पहिल्यापासून चुलीवरच आहे पहिल्यापासून। हा आमचा आजोबापासून व्यवसाय चालू आहे। 60 वर्ष झाली आता ही तिसरी पिढी चालू आहे। खासियत म्हणजे जसं मटण चुलीवर चांगलं लागते त्या पद्धतीने आम्ही नाकडावरती पहिल्यापासूनच भजी करत आहे। आम्ही गॅसवर पण ट्राय करून बघलो, तसं टेस्ट येईना म्हणून परत आम्ही चुलीवरचा गॅसचा फरक समजून चुलीवरच करायला भजी करायला पहिल्यापासून। ग्राहक म्हणजे आम्ही चुलीवर भजी लाकडावरती करतो म्हणून ग्राहकांना फारच आवड आहे आमच्या भजीची, म्हणून इथं लांब लांबहून ग्राहक भजी खायला येतात। गांधीनगरपासून येरगट्टीपर्यंत आजूबाजूची खेडी सर्व इकडेच येतात। 10-12 वर्ष झाले सर इथं येतो आम्ही। खासियत म्हणजे एक नंबर भजी मिळते, चांगलेपणा आहे, इथं सगळं स्वच्छ असतं पण आणि शेंगा पण एक नंबर देतात, बालुशा वगैरे सगळं चांगलं मिळतं इथं। आम्ही निलजिल्ला राहतो। आठवड्यात 2-3 वेळा असतो आम्ही इथं। चुलीवर भजी करतात म्हणूनच आम्हाला इथं टेस्ट मिळतं आणि चांगलं वाटतं। ते गॅसवर केल्यानंतर आम्हाला काय तेवढं हे वाटतं, म्हणूनच आम्ही इकडे येतो। सध्या येथील भजी सर्वत्र प्रसिद्ध झाली असून गांधीनगर ते यरगट्टी पर्यंतच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे। त्यामुळे दररोज सायंकाळी येथे चिरमुरे व भजी खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते। येथे चुलीवर भजीसह मसाले, शेंगा, पापडी व शेवही तयार करण्यात येतात। ग्राहकांना दर्जेदार भजी मिळावी म्हणून त्यांनी स्वतःची गिरणीही घातली आहे। येथील भजी खाण्यासाठी परगावचे नागरिकही आवर्जून भेट देतात। त्यामुळे मुदगे गाव म्हटले की येथील गरमागरम भजी नजरेसमोर येते। सध्या पाटील कुटुंबियांची तिसरी पिढी या व्यवसायात सक्रिय झाली आहे। तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय। सर्वोत्तम परतावा, सर्वाधिक सुरक्षितता, ठेवींवर सर्वाधिक 11% व्याज, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% जास्त, नातं 23 वर्षांच्या विश्वासाचं आणि सचोटीचं। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।